उन्हाळ्यात गरमीमुळे किचनमध्ये जास्त वेळ उभा टाकायचं नसेल आणि काहीतरी हलकं-फुलकं पण टेस्टी खायचं असेल, तर ही गरमागरम वरण-फळं वरून तुपाची धार टाकून खायला अप्रतिम लागतात. नक्कीच ट्राय करून बघा. बनवायलाही खूप सोपे आहेत. त्यासाठी काय करायचं एका भांड्यामध्ये 2 वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं तेल किंवा तूप टाकायचं. नॉर्मल टेम्परेचरचं तेल किंवा तूप मी इथं घ्यायचं आहे. मी इथे तेलाचा वापर केला आहे. छान असं घट्ट आपल्याला पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे. सुरुवातीला मीठ आणि तेल छान मिक्स करून घ्यायचं. नंतर थोडं-थोडं पाणी टाकून आपल्याला अगदी घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे. हे बघा अशा प्रकारे. आता हे पीठ जे आहे ते भिजायला साईडला ठेवून देऊया. तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया. इकडे एक कढाई घेतली, थोडीशी मोठीच घेतली. मी इथे 4 व्यक्तींसाठी हे वरणफळं बनवत आहे. त्यामध्ये तेल टाकले. तेल गरम झालं की जिरे, मोहरी आणि अर्धी वाटी शेंगदाणे टाकलेत. शेंगदाणे जेव्हा दाताखाली येतात तेव्हा खूप छान लागतात. मी इथे हिरवी मिरची, कढीपत्ता आणि 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या छान ठेचून घेतलेल्या आहेत. ते पण परतून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता लसणाचा रंग बदलला की यामध्ये आपल्याला टाकायचं आहे टोमॅटो आणि थोडीशी हळद. आता टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवला आहे. नंतर जी तुरीची डाळ मी इथे शिजवून घेतली होती, ती तुरीची डाळ टाकलेली आहे. जवळपास 1.5 वाटी तुरीची डाळ मी कुकरला 3 ते 4 शिट्ट्या करून घेतल्या होत्या. तीच डाळ इथे मी टाकलेली आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि आता हे जे वरण आहे ते मस्त असं उकळू द्यायचं आहे. तोपर्यंत आपण जे पीठ मळून ठेवलं होतं, त्या पिठाची पोळी लाटून घेऊया. कोरडं पीठ लावून अगदी पातळसर पोळी आपल्याला याची लाटायची आहे. तर मस्त असं एकसारखी ही पोळी मी लाटून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकताय. आता या पोळीवर आपल्याला अशा प्रकारे कापून घ्यायचं आहे. शंकरपाळ्याचं जे कटर असतं त्याच्यानेच मी अशा प्रकारे ही पोळी कापून घेते सॉरी. तुमच्या आवडीच्या शेपमध्ये स्क्वेअर किंवा शंकरपाळ्यासारखाच आकार तुम्ही याचा देऊ शकता. आणि हे अशा प्रकारे काप मी करून घेतलेले आहेत. आता याला आपल्याला गरम-गरम उकळलेल्या वरणामध्ये टाकायचं आहे. इकडं तुम्ही बघू शकताय वरणाला ही उकळी आली आहे. तर वरणाला उकळी आली की त्यामध्ये आपल्याला हे फळं टाकायची आहेत. तर ही फळं शिजायला थोडा वेळ लागतो. एक 7 ते 8 मिनिटं लागतात ही शिजायला आणि जसजशी शिजतात तसतशी अगदी घट्टसर बनून तयार होतात आणि ही वरच्या साईडला येतात. अगदी चविष्ट लागते ही वरणफळाची रेसिपी. नक्कीच ट्राय करून बघा आणि शिजल्यानंतर तुम्ही बघू शकताय बऱ्यापैकी घट्ट आपलं हे वरण झालेलं आहे आणि अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी याची आलेली आहे. आता हे वरणफळं आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. कन्सिस्टन्सी बघा अगदी मस्त झालेली आहे आणि खायलाही खूप मस्त लागतात. उन्हाळ्यात जास्त मसाल्यावालं काही खाऊ वाटत नाही, त्यावेळेस तुम्ही ही झटपट बनणारी रेसिपी नक्की ट्राय करा. वरून छान असं तूप टाकायचं आणि नक्कीच एन्जॉय करा. तुम्हाला आपली ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. व्हिडिओ कुठल्याही क्षणी थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.